इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे मागच्या रांगेत, कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरेंची जागा। सत्ताधारी शिवसेना भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेकडून प्रतिकात्मक आंदोलन। उद्धव ठाकरेंना मागे बसवल्याने प्रतिकात्मक आंदोलन। साहेब यांना माफ करा, जोरदार घोषणाबाजी। रत्नागिरीत महायुतीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शिवसेना पाठोपाठ आता भाजपचा देखील स्वबळाचा नारा। आगामी निवडणुकीत ताकद दाखवण्यासाठी आम्ही सज्ज असल्याची भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरेंची स्पष्ट भूमिका। महादेवी हत्तीणीचा वाद संपल्याचं राजू शेट्टींचं वक्तव्य। महादेवीला नांदणीत आणण्यासाठी वनतारा सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांचे मानले आभार। महापुरुषांची बदनामी सहन केली जाणार नाही। गरज पडली तर चित्रपटावर बंदी घालू। खालिद का शिवाजी चित्रपटावरून शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा। कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँग हस्तकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। सलमानच्या जवळीकीमुळे गोळीबार केल्याचा दावा। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या बैठकीत वाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 2 पदाधिकारी भिडले। विनायक पांडे बैठक सोडून निघून गेले। कोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला। रत्नागिरीत पारंपरिक वेशात ढोल ताशांच्या गजरात नारळ अर्पण करण्याची परंपरा। तर रायगडमध्ये किनारपट्टी भागात रंगली नारळ फोडण्याची स्पर्धा। आणि पुढच्या 24 तासात राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता।